पंकजा मुंडेंचा लोकसभेत पराभव झाल्यानंतर किंबहुना पंकजा मुंडे लोकसभेला पराभूत झाल्यानंतर भावनेच्या भरात 3 कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्यात। महाराष्ट्रात असा प्रकार पहिल्यांदाच घडल्यानं राजकीय वर्तुळात चिंता व्यक्त होतीये। पंकजांच्या पराभवानंतर समर्थक नैराश्यात। पंकजांच्या पराभवाच्या धक्क्यानं 3 जणांची आत्महत्या। टोकाचं पाऊल न उचलण्याचं पंकजांचं आव्हान। बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडेंचा पराभव झाला। या पराभवाचा पंकजा समर्थकांना मोठा धक्का बसलाय। पंकजा मुंडे खासदार झाल्यावर केंद्रात मंत्री होतील अशी समर्थकांना आशा होती। पंकजा निवडूनच येतील असं शेकडो समर्थक सोशल मीडियावर सांगत होते। बीड येथील चिंचेवाडीतल्या पोपट वायभासे या तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली। ऊसतोड कामगार पांडुरंग सोनवणे यानं देखील आत्महत्या केली। तर सचिन मुंडे यांनाही पंकजांचा पराभव जिवारी लागल्यानं त्यांनी ही जीवन यात्रा संपवली। तर काही गावांनी चूल बंद करून दुःख व्यक्त केलं। 2 दिवस घरात स्वयंपाक बनवला नाही। कार्यकर्त्यांनी टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन पंकजा मुंडेंनी केलं। असं जीव देऊन भागणार नाही रे बाळांनो, मग मी कसं काम करू? मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, मी तुमच्याकडे येईले पण माझा पायच उचलत नाही। सांत्वनासाठी माझ्याकडे शब्द नाही। मी येत आहे, कृपा करून माझी शपथ आहे तुम्हाला। मी साहेबांची शपथ घालून पाहिली, पण माझी शपथ आहे तुम्हाला, स्वतःच्या जीवाला काहीही करून घेऊ नका। पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर सोशल मीडियावर ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष सुरू झालाय। या संघर्षातूनच कार्यकर्त्यांनी असे टोकाचे निर्णय घेतल्याचं निरीक्षण हे विरोधक नोंदवत आहेत। खरं तर या महाराष्ट्रासाठी हे दुर्दैवी आहे। जातीय सलोखा सगळ्याचा महाराष्ट्रात राहिला पाहिजे। हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे आणि या ठिकाणी मला वाटतं सर्वांनी सोबत राहण्याची आवश्यकता आहे। जो लढा जो समाज लढतो त्या लढ्याच्या आंदोलनाचा आपण आदर केला पाहिजे, परंतु आपण कोणाच्या विरोधात नाही राहिले पाहिजे असं माझं मत आहे। आंध्राचे तत्कालीन मुख्यमंत्री YSR रेड्डी यांच्या अपघाती मृत्यूनंतर शिवाय जयललितांच्या मृत्यूनंतरही अनेक समर्थकांनी आत्महत्या केल्या होत्या। महाराष्ट्रात तसं काही आतापर्यंत होत नव्हतं, पण आता पंकजा मुंडेंच्या पराभवानं कार्यकर्ते फारच भावनिक झाल्याचं दिसतंय। जय पराजय होत असतात कार्यकर्त्यांनी एवढं टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन आता सर्वच स्तरातून केलं जात आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।